त्या झेंड्याला जर चेंडू लागला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो कबीर मामा ठाकरे ओम साई फॅमिली गार्डन ढाबा यांच्या वतीने मॅन ऑफ दी सिरीज करता कूलर आणि उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाकरिता 2 फॅन देण्यात येतील. असा हा एकंदर या स्पर्धेकरता खेळाडूंना दिलेला हे महत्त्वपूर्ण पारितोषिकाची खैरात आपल्याला पाहायला मिळते. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत आणि 2 फलंदाज जर आपण पाहिले तर महत्त्वाची भूमिका बजावण्याकरता ज्यांच्याकडून सुरुवात चांगली तर शेवट चांगला युक्ती आपण पाहिली तर अगदीच जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेले आहेत. पहिलं षटक फ्रंट लाईन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय प्रल्हाद नाईक यांना पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी ही त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि एक जमेची बाजू आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमातून मागील 2 सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर 10 पेक्षा कमी धावा या मात्र त्यांनी खर्च केलेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये जर आपण विचार केला तर ब्लास्टिंग फलंदाजी संतोष तरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅचमध्ये कशा रीतीने संघर्ष होईल याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. संघटना महत्त्वाची आहे आणि संघटनेचे पदाधिकारी जर आपण पाहिलं तर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये जो पहिला सामना आपण पाहिला ज्यामध्ये संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष यांच्यामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र सामना आहे एका बाजूला खजिनदार आणि एका बाजूला विद्यमान अध्यक्ष. 2 फलंदाज 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि फलंदाज प्रेमनाथ अशी ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. आजच्या दिवसातील क्वालिफायर मॅच आपण पाहतोय. पहिला चेंडू अप्रतिम गोलंदाजी आणि यष्टी रक्षकाकडून चूक झालेली आहे. परिणाम स्वरूप 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 1 या अंकावरती. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी एकच धाव चित्त्याच्या चपळाईने पूर्ण केली जाते. मनसुबे मनधरणी या 2 गोष्टींचा विचार केला तर अगदीच या दोन्ही गोष्टींचा अवलंब करण्याकरता तुमच्याकडे एकाग्रता खूप महत्त्वाची असते आणि ज्या आखणीने ज्या रेखीव कामगिरी तुम्हाला जर करायची असेल तर अगदीच सर्वांची साथ असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करायचं होतं. पुन्हा एकदा क्षेत्र निवडलं होतं ते मात्र कव्हर्सचं. चेंडू शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी एकच धावसंख्या 3 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 3 धावा फलकावरती आपण पाहतोय. या पुढचा चेंडू व्हाईट बॉल. अगदीच जसा दरवाजा स्लो मोशन पद्धतीने उघडला जातो त्याच पद्धतीने पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावेच्या मदतीने 4 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. या पुढचा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी हाताळली जाते. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते फलकावरती 4 या अंकावरती. गोलंदाज प्रल्हाद नाईक कमबॅक करतायत. ज्या पद्धतीने कमबॅक केलं अगदीच जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि फलंदाजांना मोकळीक दिली जात नाहीये. ही जमेची बाजू आपण पाहतोय. बॅकलेटचा चांगला वापर. एकच धाव मिळते कारण की लालचंद तरे एक असे क्षेत्ररक्षक आहेत अगदीच त्यांचा नेहमीच विचार केला तर दर्जेदार क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून नेहमीच गावदेवी भादवड संघाकरिता पाहायला मिळतं. एका धावेची मदत. धावसंख्या 5 या अंकावर. गोलंदाज तयार. पुढे सरसावत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्र तेच निवडलं गेलं आणि अगदीच एकच धाव जोडली जाईल. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलक 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चांगली सुरुवात तर मात्र म्हणता येणार नाही पण
जमेची बाजू ज्या पद्धतीने प्रयत्न केले गेले धावसंख्या जमा करण्याकरता जोडण्याकरता, अगदीच जर आपण पाहिलं तर एकेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. आणि अगदीच येणाऱ्या फलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर येणारे नवीन जे बॅटर्स आहेत त्यांच्याकडनं मात्र खूप अपेक्षा असतील. फलंदाज प्रवीण आणि प्रेमनाथ ही जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय. फलंदाज प्रेमनाथ यांचा विचार केला तर आतापर्यंत 2 धावांचं योगदान दिलंय संघाकरिता. आणि फलंदाज प्रवीण यांचा जर आपण विचार केला तर संघाकरता योगदान दिलंय एकंदर धावांचं ते आपण पाहतोय ते 2. कारण की एका वाईच्या स्वरूपामध्ये धाव आपल्याला पाहायला मिळाली आणि अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव आपण पाहिली. षटक क्रमांक 2 हाताळलं जाईल. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय 10 ते 12 पावलांचं रनअप आहे. दूरवर पसरलेलं क्षेत्ररक्षण, विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. गोलंदाज दीपक तरे यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून चाललाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या अंकावर. आतापर्यंत जर आपण विचार केला तर येणाऱ्या चेंडूवरती मोठे फटके येणं हे खूप बंधनकारक आहे. कारण की महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि एका बलाढ्य संघाविरुद्ध लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुढे सरसावत पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न यशस्वी होतोय. धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. डबल फिगर 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. संत गतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. अगदीच येणाऱ्या वेळेमध्ये प्रेक्षक वर्ग मात्र अपेक्षा करतायत की फलंदाजाकडून मोठे फटके हे पाहायला मिळावेत. पुढे सरसावट यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावा जोडल्या जात आहेत त्या मात्र 4. देखना फटका. आहेत आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्णायक मॅच आहे त्याकरता क्रुशियल मोमेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि चौकार जोडला गेलाय. चौकाराच्या मदतीने 14 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ. गोलंदाज दीपक बॉलिंग मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे सरसावत बॅटचं घर्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडूची हाताळणी, स्विंग अँड मिस, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदीच जर आपण विचार केला तर मोठ्या फटक्यांकरता जाण्याचा चांगला प्रयत्न आहे प्रवीण आणि फलंदाज प्रेमनाथ यांचा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाकडून पुन्हा एकदा चूक होते. 1 धाव जरूर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक आपण पाहतोय ते 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. आणि अगदीच जर आपण विचार केला दुसऱ्या षटकामध्ये अजूनही अवांतर चेंडूची मात्र हाताळणी केलेली नाहीये. जमेची बाजू गावदेवी भादवड संघाच्या गोलंदाजांकडनं नेहमीच पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. शैलेश मात्र चेंडूवरती झेपावत आहेत. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बॅकअप मात्र चांगलं दिलं गेलंय लालचंद तरे यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी बेस्ट ट्रिप होतील. फलंदाज बाद, विकेटचं पतन.
फलंदाजांकरता मात्र सुवर्ण संधी आहे. 17 धावा फलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक अखेर जर आपण विचार केला तर जमेची बाजू म्हणजे 17 धावा 2 षटकाच्या अखेर नंतर. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाज शैलेश म्हात्रे यांना आणलं गेलंय. आणि अगदीच जमेची बाजू जर आपण पाहिली तर येणाऱ्या 2 षटकामध्ये जर 20 ते 25 धावा आपल्याला या पाहायला मिळाल्या तर मात्र एक चांगली धावसंख्या सेफ टोटल म्हणायला हरकत नाहीये 40+ क्रिकेटच्या या परिभाषेनुसार. पण अगदीच जर आपण पाहिलं तर जर कालच्या दिवसाचा विचार केला तर धावसंख्या जी पाहिली आपण 78 धावा या चेस होताना जवळपास या पाहायला मिळाल्या होत्या. सत्तर धावांचं लक्ष चेस होताना आपल्याला पाहायला मिळत होतं. पण अखेर 1 धाव कुठेतरी कमी पडली. लेग बाईचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून आणि 1 धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय गोलंदाज शैलेश म्हात्रे. अगदीच फसवी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून नेहमीच ही पाहायला मिळते. आणि महत्त्वाचा विचार जर आपण केला तर फलंदाजांना ते मात्र वारंवार निमंत्रण देतात की आपण मोठा फटका खेळा पण फसवी गोलंदाजी आहे. आणि अगदीच जर आपण विचार केला तर विचारपूर्वक भातवड संघाने इथून मात्र या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती आणलं गेलंय. धावचीची संधी आणि इथून मात्र विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या 19 या अंकावरती आपण पाहतोय आणि अगदीच बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर शैलेश म्हात्रे यांची गोलंदाजी सफलतापूर्वक यशस्वी होताना पाहायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जातोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. सेफ हँड. गोलंदाज शैलेश म्हात्रे यांचा जर आपण विचार केला तर 3 चेंडूची हाताळणी केलेली आहे आणि 2 विकेट जरूर मिळालेले आहेत. तत्पूर्वी 1 धावचीच्या स्वरूपामध्ये विकेट आपण पाहतोय आणि 1 झेलचीच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फटका तर चांगला पण लांबी गाठता आलेली नाहीये. उंची जरूर पाहायला मिळाली. झेल पकडला जातोय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. गोलंदाज
हॅट्रिक वरती असेल शैलेश म्हात्रे. आणि अगदीच जर आपण विचार केला तर संपूर्ण सीझन करिता जर विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा फलंदाज किंवा षटकार विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज किंवा षटकार हॅट्रिक पूर्ण करणाऱ्या फलंदाजाकरता नाना गोंधळी उद्योगपती कासने यांच्या वतीने टी शर्ट देण्यात येईल. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती शैलेश म्हात्रे. आणि अगदीच विचार विनिमय आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक 6 चेंडू. यावेळेस मात्र एक टप्प्याअखेर चेंडूची हाताळणी केली जाईल. संतोष तरे यांच्या माध्यमातून चेंडूची जरूर फेक पाहायला मिळेल. तत्पूर्वी एकच धाव, अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 20 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. जमेची बाजू ती म्हणजे अगदीच जर आपण विचार केला तर जे लक्ष्य साध्य करायचं आहे ते लक्ष्य साध्य करण्याकरता मेहनत, प्रयत्न, पराकाष्ठा, जिद्द राखावी लागेल. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय, गोड आवाज ऐकायला मिळेल. तत्पूर्वी चेंडूची फेकी केली जाईल आणि एकच धाव. अतिरिक्त मात्र काही नाही, पण संधी होती आणि संधीचं सोनं केलंय शैलेश म्हात्रे यांनी. आणि नशिबाची साथ, विकेटचं पतन, फलंदाज बाद. हाताळायचे आहेत. आणि जमेची बाजू जर आपण पाहिली, हे 6 चेंडू हाताळताना अगदीच मोठ्या फटक्यांकरता जर गावदेवी ओळी संघाच्या फलंदाजांना संधी दिली नाही तर अगदीच माफक लक्ष सुद्धा ठरू शकतं. पण अगदीच क्रिकेट या खेळामध्ये जर आपण पाहिलं तर कोणालाही कमी लेखून जमत नाही. आणि अगदीच जो जिता वही सिकंदर. बघूया आजच्या दिवसामध्ये कोण आगे कुछ करेल. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, उंची जास्त पण लांबी कमी. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर झेल सुटला गेलाय काही इंचाच्या अंतरावरती. इथून मात्र चेंडू हातातून निसटतोय. क्षेत्ररक्षक शैलेश म्हात्रे याच्या हातातून. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती 23 या अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. स्विंग अँड मिस, अप्रतिम गोलंदाजी. गुड पीस ऑफ बॉलिंग. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळाला. आणि अगदीच एक जमेची बाजू जर आपण पाहिली तर निर्धाव चेंडूची हाताळणी. धावसंख्या स्थिरावते फलकावरती 23 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजांनी फलंदाजाला कानमंत्र दिलाय. बॅटिंग स्थानवरती असलेल्या फलंदाजाला त्याचा वापर विनियोग होणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र फटका चांगला, मस्तक बेदस्तक षटकार. हाताळायचे आहेत. यावेळेस मात्र बॅटला स्पर्श होऊन चेंडू निघून चाललाय सीमारेषे लगत. अडवण्याचा प्रयत्न
आणि अखेर चेंडू सीमा पार होताना पाहायला मिळेल. नशिबाचा चौकार, नशिबाची साथ गावदेवी ओवळी संघाला. चौकाराच्या मदतीनं 33 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जमेची बाजू जर आपण पाहिली तर नशिबाची साथ वारंवार तिने गावदेवी ओवळी संघाच्या बाजूने पाहायला मिळते. यावेळेस मात्र फटका तर चांगला, निघून जाईल चेंडू, निघून जाईल चेंडू, सीमारेषा पार, झन्नाटीदार षटकार. बॅटमधनं आपण षटकार पाहिला आणि अगदीच जर आपण विचार केला तर 19 धावांची इनिंग आतापर्यंत ही पेश केलेली आहे आणि अगदीच महत्वाच्या क्षणी या धावा जोडल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 39 या अंकावरती आणि निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. या इनिंगचा अखेरचा चेंडू जर आपण पाहिला आणि अगदीच जर आपण पाहिलं तर गावदेवी भादवड संघाला अगदीच सेमीफायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर 40 धावांचं लक्ष्य हे पार करायचं आहे आणि हे लक्ष्य कशा रीतीने पार होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत. मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. तत्पूर्वी ऐकूया एक मधुर संगीत. व्हॉली ओपन मॅचच्या दिशेने आज संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या इनिंग नंतर मिळेल. नक्कीच थोडा वेट जरूर तुम्हाला करावा लागेल, थोडी प्रतीक्षा जरूर तुम्हाला पाहावी लागेल. चाळीस धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय गावदेवी ओवली टीमने गावदेवी भादवड टीम समोर. तर पाहूया आज मात्र संघ क्वालिफाय कोणता होईल याच्याकडे नक्कीच सर्वांच्या नजरा आहेत. चला ओवली टीमचे कॅप्टन क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर टीम भादवडचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपण पाहतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024
आज या स्पर्धेचा सलगचा तिसरा दिवस आपण पाहतोय. पहिला दिवस पूर्णपणे आई गावदेवी सोनाली टीमच्या नावावरती राहिला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसात आपण साई कृपा ढोंगे टीमला क्वालिफाय होताना पाहिलं होतं. त्या दोन टीममध्ये काल सेमीफायनल देखील आपण पाहिली. त्या ठिकाणी आई गावदेवी सोनाली संघ नक्कीच फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळाला आहे. परंतु आज सेमीफायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल, गावदेवी बादवड की गावदेवी ओवली? चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. अतिशय दमदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच उद्या मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. काम नाही करीत त्याला चाय भेटेल, जे काम करत चहा नाही भेटेल. गाव पहिल्यांदा बघला मी. पहिल्यांदा गाव बघला. गुरुदा चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मॅचला आपण सुरुवात करूया. उद्या मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. नक्की शेवटच्या दिवसात उद्या ठीक आमचं शेड्यूल जे आहे बरोबर 9 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होईल. पहिली मॅच जॉली कामतगर विपक्ष गावदेवी पिंपळगर या दोन टीममध्ये असेल. त्यानंतर दुसरी मॅच गावदेवी वेले विपक्ष तुफान पिंपलास या दोन टीममध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर श्री कालिका माता कालवार बंदरा मारुती काल्लेर जय बुलढाणा सरवलीपाडा जय हनुमान गोवे या टीम्सला देखील आपण या ठिकाणी ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना त्याचबरोबर फायनल मॅच देखील या ठिकाणी होईल. मॅचला आपण सुरुवात करतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रल्हाद नाईक विथ संतोष तरे. तर फ्रंट लाईन षटक, पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण. खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला त्याचबरोबर या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि खास करून अल्पेश गायकवाड साठी नक्की शुभेच्छा आल्या आहेत. वलगावावरनं प्रमोददा भोईर शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण हा गोलंदाज सज्ज झालाय. 10.00च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत विजयासाठी. गेम ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच सुनील मात्र सर आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावा सोबत नक्की डावाला सुरुवात झाली या ठिकाणी. फक्त आणि फक्त 40 धावांचं लक्ष आपल्या टीमने उभं केलंय. हे मात्र लक्षात घ्यावं लागेल आणि त्यानुसार गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच प्रत्येक धाव जी आहे ती खूप महत्वाची असेल दोन्ही टीमसाठी. अतिशय महत्वपूर्ण मॅच. दोन्ही टीमचा विचार केला तर 2-2 सामने आज मात्र जिंकल्यात. परंतु ही महत्वाची मॅच आहे. क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय. या ठिकाणावरन सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी तुम्हाला चांगलं प्रदर्शन करावं लागेल. प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेस अफलातून फटका. बॉल हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक सजवला होता त्यासाठी. चुकी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जेल ड्रॉप झालाय. नक्कीच
झेल सोडलाय कोणाचा? प्रल्हाद नाईकचा. हे कदाचित तुम्हाला महाग पडेल. एक मोठा स्ट्रोक प्लेअर आहे आणि त्याचा झेल सोडणं नक्कीच आपण क्रिकेटमध्ये भरपूर वेळेला पाहिलंय की एखादा फलंदाजाला जीवनदान मिळतं आणि त्यानंतर मात्र तो फलंदाज आक्रमक होताना भरपूर वेळेला आपण पाहिलंय. या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलेल प्रल्हाद नाईक हे देखील आपल्याला पाहावं लागेल. प्रवीण पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. बॅट शिकाडा लागली आहे का? जोरदार अपील तर झाली आहे त्या ठिकाणी. नक्कीच पंच मात्र आपापसात चर्चा करतील आणि त्यानंतर मात्र योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत येईल. एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी पाहूया. अपील तर भरपूर जोरदार होती परंतु बॅट शिकाडा लागली आहे का हे मात्र त्या ठिकाणी नक्कीच चर्चा चालू आहे. दोन्ही पंच सुनील म्हात्रे सर, भाऊ पाटील सर. तर सुनील म्हात्रे सर नक्कीच त्या ठिकाणावरनं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. यस इज गॉन. बॅट शिकाडा लागली आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट संतोष तरे. बॅक टू द डगआउट. त्या प्रकारे दोन्ही पंचांनी खूप चांगली निर्णायक निर्णय इथं मध्ये दिले गेलं. पाहतोय की आपण ज्या प्रकारे निर्णय दिले गेलं. नक्कीच एक मोठी विकेट काढली आहे त्या ठिकाणी प्रवीण या गोलंदाजाने. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला आपल्या टीमला. अतिशय अप्रतिम निर्णय म्हणता येईल. संदेश ज्या प्रकारे अपील केली होती आणि त्या प्रकारे असं बॉडी लँग्वेज वाटत होतं की बॅटर बाद आहे. पण एक तर म्हण की गावदी स्फोट ओली संघाची दमदार सुरुवात. नवीन फलंदाज यशवंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल कारण एक मोठी विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळाली मागच्या बॉलवर. या भलेच देखील पुन्हा एकदा बॉलला पुढे ठेवला होता. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. वारंवार खोलवर टप्प्याचे चेंडू त्या ठिकाणी हाताळले जात आहेत. अनिकेत संदेश जर पाहिला आपण विकेट मिळायचा तो विकेटचा खुराक प्राप्त केला आणि वाईड वाकडा चेंडू कशा प्रकारे टाकावा हे सांगितलं. मी हा चेंडू सुद्धा हाताळू शकतो. अप्रतिम बॉलिंग. प्रवीण पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय. बीट केलंय त्या ठिकाणी फलंदाजाला. वॉट अ बॉलिंग. अतिशय सुरेख गोलंदाजी सुनील पवार. आणि जिथं प्रत्येक चेंडू मध्ये बदल करतोय. पहिला चेंडू पाहिला आपण की वाईड वाकडा यावेळेस मात्र गतीमध्ये थोडासा परिवर्तन केलं. धीम्या गतीचे चेंडू हाताळला आणि त्यावर बीट केलंय. नक्कीच व्हेरिएशन्स विविधता असणं खूप गरजेचं आहे. ॲज अ बॉलर तुमच्याकडे अनेक चेंडूंची हाताळणी जरूर असायला हवी. या वेळेस बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. कैलास झेल खाली येतोय मात्र कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. नक्कीच अशा चुका तुम्हाला कदाचित महाग पडतील या मॅच मध्ये. यात मात्र काही शंका नाहीये. गोलंदाज भरपूर चांगली गोलंदाजी करत आहे मात्र त्याला साथ देणं खूप गरजेचं आहे. आणि जिथं संदेश पाहिला पहिले 2 चेंडू निर्धाव त्यानंतर भाकीत वाटलं होतं की विकेट येईल आणि जवळपास वाटलं की विकेट मिळेल पण झेल सोडल्या गेलं आणि हा झेल चांगल्या बॅटरचा आहे. हा क्वचित जर पाहिला आपण तर क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. नक्कीच या षटकाचा विचार केला तर 2 कॅचेस ज्या आहेत त्या ड्रॉप होताना आपण पाहिला परंतु तरी देखील काही अफलातून गोलंदाजी राहिली आहे. वॉट अ स्टार्ट.
पहिलं षटक कंप्लीट झाले. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करत एक महत्वाची विकेट देखील या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. प्रवीणने सुरुवात तर भरपूर चांगली करून दिली आहे, मात्र शेवट गोड होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. सुरुवात चांगली तर शेवट चांगला. पण मी तर म्हणेन की पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे माराकला तिकट मारा म्हणता येईल. आणि आता मात्र समीकरण थोडंसं कठीण बनलंय, कारण की येणारी तुम्हाला 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजून 34 धावेची आवश्यकता आहे. जी सरासरी 10ची होती ती सरासरी मात्र वाढत चाललेली आहे. यस, आता मात्र 11.33च्या सरासरीने चालावं लागेल, कारण पहिलं षटक दमदार फेकलं गेलंय. तर पहिल्या षटकाची समाप्ती, अर्थातच पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील. चला थोडं स्पीडअप करा. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अरविंद भोईर साहेबांचा हा संघ नक्की चांगली कामगिरी आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि संदेश पहिल्या 2 दिवसात म्हणजे विचार आपण गावदी स्पोर्ट्स सोनाली टीमचं एक उच्च कोटीचं प्रदर्शन पाहिलं आपण, आणि थेट अंतिम फेरीमध्ये तो संघ दाखल झालेला आहे. नक्कीच, मात्र त्या संघासमोर कोणता संघ खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल, कारण आज एक संघ क्वालिफाय होईल, उद्या देखील उद्याच्या गटातून एक संघ क्वालिफाय होईल आणि त्या 2 टीम्स मध्ये सेमीफायनल आणि त्यानंतर मात्र फायनल. अर्थातच भरपूर क्रिकेट अजूनही बाकी आहे. त्या दरम्यान होलीच्या मॅचच्या दिशेने दयानंद बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 पहिला बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, अतिशय दमदार क्षेत्ररक्षण. नक्कीच प्रवीण त्या ठिकाणी होता. पवार पूर्णपणे चार्ज दिसते गावदेवी ओवली. आणि तिथं म्हणतात ना, तुमच्या टीमचं जर प्रदर्शन चांगलं राहिलं तर पुढच्या सामन्यात सुद्धा तो वर्चस्व कायम असतोय. फुलपणे फॉर्म मध्ये असताना पाहतोय आपण ओवली संघ ज्या प्रकारे प्रदर्शन करतो त्याच्या दिवसामध्ये. लाजवाब सुपर प्रदर्शन पाहतोय, पण अजून सामना संपला नाहीये. नक्कीच, मात्र समोर संघ जो आहे त्या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. एक दादा संघ म्हणून ज्यांची ओळख आहे, कोणत्याही क्षणी पलटवार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. दयानंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतंय, त्याचं कारण म्हणजे एक डावखुरा फलंदाज प्रल्हाद नाईक खेळपट्टीवर आहे. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल समोरच्या दिशेने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत, मात्र झेल पासून दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रयत्न भरपूर चांगले झाले होते प्रवीणच्या माध्यमातून. 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. दयानंदच्या माध्यमातून हे षटक फेकलं जातंय. समोर यशवंत, या बलेचा बॉल, वेग आणि भन्नाट वेग त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी यशवंतला. अजून एक गडी बाद. असं वाटलं होतं की पूर्णपणे वर्चस्व राहील, पण जेव्हा ओवली संघ संदेश जर पाहिला पण अंतिम षटकामध्ये बॅटिंग करत होता, असं वाटलं होतं की तिच्या हातनं रोखल्या जाईल, पण काय संध्यावर बॅटिंग गेली. शेवटच्या षटकामध्ये जर पाहिला आपण खास विकास याच्या माध्यमातून धावाचा विकास झालाय आणि अप्रतिम उच्च कोटीची बॅटिंग कशाला म्हणतात हाणामारीच्या षटकामध्ये ते दाखवलंय. नक्कीच त्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या आणि त्याच्या जोरावर 40 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं गेलं आणि त्यानंतर काय गोलंदाजी राहिली आहे. भरपूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय, मात्र त्या दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यस, थिंग्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज देअर. लालचंद तरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा एक विस्फोटक फलंदाज आहे. आणि जिथं मी चर्चा करणार होतो, उल्लेख केला की जर पाहिला आपण 10 ते 15 वर्षापासून ज्यांनी सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये धमाल आणि कमाल करणारा हा बॅटर आता मात्र 40+ टीमच्या माध्यमातून खूप मोठी अपेक्षा आहे आणि त्यावर कित्येक वेळास खरा उतरले. लालचंद येतोय खेळपट्टीवर. नक्कीच 40+ मध्ये देखील तोच धमाका आपण सातत्याने पाहत आलोय, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल.
चला मॅच थोडं स्पीडअप करा. भरपूर वेळ खर्च केला जात आहे या मॅचच्या माध्यमातून. दयानंद षटकातील पुढचा बॉल समोर आपण लालचंदला पाहतोय. वैयक्तिक पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज झालाय. या बले समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये अडवला जातोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नक्कीच एकेरी दुहेरी धावांचा खेळ पहिल्या षटकापासून झालाय. कोणत्या प्रकारे बिगिट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये हे महत्वाचं आहे. अतिशय क्लास बॉलिंग करतोय. पण ज्या प्रकारे शतरक्षण लावले त्या प्रकारे चेंडूची हाताळणी करताना आणि लालचिंच्या बॅटमधून स्ट्रेट डोळीचा अतिशय देखणं हा फटका पाहिला आपण. दयानंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल. समोर डावखुरा फलंदाज प्रल्हाद नाईक सज्ज होत आहे. वेले संदर्भात मात्र गावदेवी ओवली टीमला पहिली वॉर्निंग त्या ठिकाणी दिली गेली आहे पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून. निश्चित डिस्प्ले मध्ये जर पाहिला आपण भाऊ पाटील कडक आहे. केडी के कडक काले होते क्या दिलवाले. ग्रेट अंपायरशिप. व्हेरी नाईस. गुड जॉब. दयानंद पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. थोडी मिसफील्ड जरूर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर या 2 धावा कंप्लीट झाल्यात. या ठिकाणावर नक्कीच गोलंदाजाला साथ देणं खूप गरजेचं आहे. मी आधीच उल्लेख केला होता कारण या मॅचच्या माध्यमातून प्रत्येक धाव जी आहे ती दोन्ही टीमसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पण संदेश जर पाहिला पण आता मात्र दबाव गावदी भादोड टीमच्यावर आलेला आहे. कारण की तुम्हाला एक तरी मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. कारण की रन रेट वाढत आहे आणि प्रत्येक चेंडूवर मात्र रन रेट वाढत आहे. दयानंद या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू पर्यंत पोहोचतात. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. मात्र या वेळेस मैदान सोडावं लागेल प्रल्हाद नाईकला. मोठी विकेट. फलंदाज बाद. आहेत 2 गडी बाद 13 धावा. पहिलं षटक 6 धावांचं तर दुसरं षटक 7 धावांचं पाहायला मिळालं. व्हॉट अ बॉलिंग. निश्चित डाऊट नाही आहे. कारण की खूपच चांगली बॉलिंग पाहिली आपण. आणि आता मात्र गावदी स्पोर्ट भादोड संघ नाजूक स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. इथून जर सामना जिंकत असेल संदेश तर या षटकामध्ये किमान 15 ते 16 धावा धावपका लावणं गरजेचं आहे. तर आपण शेवटच्या चेंडूचा सामना जाऊ शकतो असा भाकीत करू शकतो. नक्कीच कारण उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 27 धावांची आवश्यकता आहे. मात्र जोपर्यंत लालचंद खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र भरपूर अशा अपेक्षा टीमला लालचंदच्या बाट मधून असेल. त्याचबरोबर शैलेश म्हात्रेचा विचार केला तर हा देखील एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने तो देखील चांगला परफॉर्मन्स करत आलाय. चांगली फलंदाजी करू शकतो ही कॅपॅसिटी त्याची देखील आहे. निश्चित दोन्ही बॅटर चांगले आहेत आणि या दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे की लांब लांब प्लेची षटका मारण्यासाठी. 12 किलो 27 असं समीकरण पाहतोय आपण भादोड टीमसाठी. मात्र षटक क्रमांक 3 निर्णायक षटक असेल. या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण षटक. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर कैलास येतोय. पाहूया कैलासवर जो भरोसा दाखवलाय त्या भरोशाने गोलंदाजी करेल का. कारण या ठिकाणावरनं 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 27 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल. कैलास बॉलिंग ट्रॅकवर. समोर लालचंद तरे. कैलास बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात जरूर प्रवीण. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
अतिशय चांगलं तालमील पाहिलं आपण पहिली धाव अतिशय वेगात आणि माहित होतं की डीप मिड विकेटकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होते तोपर्यंत आपण सहज दुसरी पूर्ण करू शकतो दोन्ही फलंदाज ओळखलाय आणि चांगल्या तालमेलनी या 2 धावा सहज पूर्ण. नक्कीच. आणि जसा चेंडू हातात मिळाला यष्टीरक्षकाच्या दिशेने थ्रो झाला होता. अर्थातच टीम ओलीला देखील माहिती आहे लालचंद तरेची विकेट किती महत्वाची आहे. म्हणजे जर विचार केला आपण या विजयामध्ये ओली संघामध्ये भिंत एकच आहे लालचंद. यस, कारण लालचंद करे मोठे फटके भरपूर आहेत. नक्कीच त्यामधील काही फटके जर पाहायला मिळाले तर नक्कीच गावदेवी भादवड संघ विजयी होईल. मात्र त्या उलट गोलंदाजी भरपूर चांगली चालू आहे आतापर्यंत. अतिशय अप्रतिम चेंडू वाचायला लागला. माहिती आहे की लालचंदला प्रत्येक चेंडूमध्ये बदल करावा लागेल. यावेळेस पाहिला आपण संदेश की थोडासा वेग कमी केला चेंडूला बोटं फिरवली त्यावर बीट झालाय लालचंद. ग्रेट बॉलिंग. नक्कीच नक्कीच. स्लोवरचा वापर आपण पाहिला फिंगर रोल केला होता चेंडूवर. या वेळेस मात्र पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला. मात्र दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. कैलास पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे मात्र मिस टाइम झालाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक प्रेमनाथ जेलपर्यंत पोहोचले होते परंतु नक्कीच थोडे दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 18 धावा धावफलकावर. संदेश कधी कधी म्हणतात तुमचं जर सामन्यावर वर्चस्व कायम राहिलं मग कुठलाही बॅटर येऊ आम्ही त्याला काही समजणार नाही. या हिशोबाने आता मात्र लालचंद प्रयत्न करतोय पण त्या विपरीत बॉलिंग पाहतोय आपण. ओली संघाचं मनोधैर्य खूप चांगलं वाढलेलं आहे सध्याच्या स्थितीमध्ये. लक फॅक्टर. यस यस. कैलास पुन्हा एकदा. या वेळेस देखील फुलटॉस बॉल. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा जेल पासून दूर राहिले. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. अगदी बरोबर आहे सुनील पवार. नक्कीच ज्या वेळेस तुमचे लक फॅक्टर चांगलं असतं त्यावेळेस मात्र तुम्ही ज्या ठिकाणावरनं फटका खेचताय त्या ठिकाणी चेंडू पडेल. खऱ्या अर्थाने पहिला हा चेंडू मात्र बाउंड्रीच्या बाहेर काढण्यात होता पण जेव्हा जेव्हा तुमचं नशीब तुमच्या सोबत राहत नाही ना तो घडणारच आहे. हीच परिस्थिती पाहतोय आपण. अर्थातच आतापर्यंत मॅचचा विचार केला तर नशिबाची साथ मिळाली आहे गावदेवी ओवली टीमला. मात्र सामना अजूनही संपलेला नाहीये. उर्वरित अजूनही जर विचार केला तर निम्मा पल्ला पार झालाय. निम्मा पल्ला पार होणं बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल धरून खेळण्याचा प्रयत्न. काय घडलंय त्या ठिकाणी. यस बॅट कट होता. कॅच मात्र ड्रॉप झाली आहे. यष्टीरक्षकाची चुकी. यस साऊंड कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला होतं. विकेट किपर चुकी करतोय आणि आता मात्र त्या जीवनाचा वापर कशा प्रकारे करून घेतोय लालचंद. संदेश मी तर म्हणेन की भादवड टीमची पाठीराखीची ऊर्जेची ठोके वाढत चाललंय कारण की आपला संघ ज्या प्रकारच्या दिवसात प्रदर्शन केलं इथं मात्र या सामन्यात थोडंसं कुठं बॅट फुटलाय. कैलास पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय. यष्टीरक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. व्हाईट बॉल. 1+1 2 धावा मिळते या ठिकाणी अव्वांतरच्या स्वरूपात. गावदेवी भादवड टीमला या 2 धावा. मात्र मागच्या बॉलचा विचार केला तर ती कॅच सोडली की मॅच याचं उत्तर तुम्हाला थोड्या वेळात मिळून जाईल सुनील पवार. निश्चित कारण की आतापर्यंत चाचपडत खेळणारा बॅटर लालचंद कधी पण वापसी करू शकतोय आणि मोठे मोठे फटके खेळण्यासाठी मात्र हा नामवंत बॅटर आहे. पण सध्या तरी संदेश पाहिला पण त्याच्या बॅटवर चेंडू पूर्णपणे त्याला घेता आला नाही आणि म्हणून गावदेवी स्पोर्ट ओली टीमचं वर्चस्व अजून आहे. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस बॉल. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये आहे. प्रेमनाथ झेल खाली. 1-2. यस दुसऱ्या प्रयत्नात मात्र झेल कंप्लीट केलाय त्या ठिकाणी. अतिशय सुरेख झेल. महत्वाची विकेट. शैलेश म्हात्रे बॅक टू द डगआउट.
चेंडूवर रोखायच्या आहेत 18 धावा. काय घडेल काय बिघडेल नक्कीच हे तुम्हाला मात्र थोड्याच वेळात समजून जाईल. या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनल मॅच साठी कोणता संघ सज्ज होईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. नवीन फलंदाज संजय मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. समीकरण थोडंसं कठीण आहे, पण क्रिकेटमध्ये कठीण म्हणणं हा शब्द योग्य नाही आहे. 6 चेंडू 18 असं समीकरण. आता मात्र लालचंद याच्यावर मोठी जबाबदारी असेल. खूप उच्च कोटीची बॅटिंग इथे मात्र करावी लागेल. नक्कीच अर्थातच तुम्हाला 2 ते 3 मोठे फटके ठोकणं गरजेचं आहे. षटक क्रमांक शेवटचा अर्थातच 4थं षटक आहे. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकांची ही मॅच 40 धावांचं लक्ष उभं केलं होतं टीम गावदेवी ओवलीने. मात्र सामना आता शेवटच्या 6 बॉलवर आलाय, ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. आणि संदेश आजच्या दिवसाचा विचार आपण ओली संघाचा हा दुसरा सामना आहे की शेवटच्या चेंडूवर सामना रंगतोय काय. ज्या प्रकारे त्यांचं प्रदर्शन पाहिलं आपण, अतिशय सुरेख प्रदर्शन आहे. यस मॅच मध्ये रंगत वाढली आहे, कारण शेवटच्या 6 बॉलवर 18 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर महेश जोशी येतोय. पाहूया महेश जोशी काय करेल आपल्या टीमसाठी. मात्र त्या दरम्यान गावदेवी ओवली टीमसाठी शुभेच्छा आल्या आहेत सूरज थले यांच्या माध्यमातून. धन्यवाद सूरज, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू 18 धावा हे समीकरण. मॅचला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. या वेळेस हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू हवेत आहे. यतीश झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद. लालचंद बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. आणि लढत असताना मात्र संघर्ष करत असताना मात्र सामना येऊन टेपलाय. शेवटच्या 5 बॉलवर 18 धावांची आवश्यकता आहे. महत्वाची विकेट षटक क्रमांक 4 मधील पहिल्या बॉलवर आली आहे. लालचंद तरे त्या ठिकाणी परतलाय. आणि तिथे संदेशात पहिला पण जी अपेक्षा होती गावदी स्पोर्ट भाजवड टीमची की लालचंद अजून खेळपट्टीवर काही करू शकतोय, पण पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका खेळायचा भाग पाडला आणि खेळणं गरजेचं होतं. त्याच विपरीत पाहिलं की आपण लॉंग ऑनला एक सुरेख झेल माहित होतं की झेल कुठला आहे आणि एक चांगला झेल कम्प्लीट केलं यतीशाने. नक्कीच आता मात्र सामना जो आहे तो जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये प्रवेश करतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. महेश जोशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाजी तर चांगली केली होती, मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल. या वेळेस बॉल सोडून दिलाय. दिशाहीन चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळेल. होणीची संदेशात पहिला आपण गावदी स्पोर्ट भाजवड संघ जेव्हा जेव्हा कुठे असतो तेव्हा त्याची दोन होद्याची लाडके पाठीराखे वंडरऑफ भिवंडी जगदीश आणि पिंटू हे साथी सोबत असतात. पुन्हा एकदा चेंडू थोडा वेळ हवेत होता. सिंगल कंप्लीट. एकच धाव, एकापेक्षा आधी काही एक नाही. आता मात्र संजय भाई मात्र यांना पूर्णपणे जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि त्या जबाबदारीने खेळावं लागेल, कारण येणाऱ्या अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 16 काढवला 16 धावांचा बोलबाला दाखवावा लागेल. प्रति चेंडूचा विचार केला तर 4 धावा अपेक्षित आहेत. अर्थातच मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल ती क्षमता देखील आहे. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने प्रहार झाला. हा फटका तर भरपूर चांगला आहे. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार.
पडल्यानंतर चेंडू आणखी बाउन्सर घेतो आणि तो अनुमान घेताना नाही क्षेत्रशिकार आणि चेंडू त्याच्या डोक्यावरतून सीमा पार. नक्कीच आपल्या संघाला धोका मग बिंदास ठोका, कारण आता मात्र 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूवर अल्पेश गायकवाड आमचे गुणलेखक सांगतायत 12 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. महेश जोशी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार झाला. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. रन आउटची विकेट, फलंदाज बाद संजय मात्रे. माध्यमातून नक्कीच मेसेज दिला जातोय, देह दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका, पावलं पावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. व्हॉट अ परफॉर्मन्स. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड खेळले वरनं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय गावदेवी ओवली संघाला, कारण शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर तब्बल 10 धावांची आवश्यकता आहे. फक्त एका लिगल बॉलची हाताळणी या ठिकाणावर करायची आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साइडला, बॉल निघून जातोय सीमा रेषा पार, मात्र उशीर झालाय. मॅच फिनिश, सामना जिंकलाय ओवली संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक गावदेवी बादवड.